यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेरे गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची तुका म्हणे मुक्ती परमिलो तुका म्हणे मुक्ती परमिलो आता दिवस चारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची यं प्रवेश मम वाचमिमां प्रसुता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम अन्यांशः चरणश्रवणत्वगादिं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं पाण्डुरंगाय रम्यसिंहासनस्थं पदम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति आता अभिनव विलासी जे चातुर्यार्थ कला कामिनी शारदा विश्वमोहिनी नमिनी मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामरायाच्या सेवका शरण आलो भनेका याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्य मूर्ती देहू निवासी पंचम वेद निर्माते जगतबुद्धारक जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा मानवी जीवनामध्ये केलेली साधना आणि ती कोणती साधना केल्याच्या नंतर शेवट गोड होतो याचं उत्तर सांगणारा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कैलासवासी दौलतराव बाबूरावजी दशरथी पाटील यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं आयोजित केलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा कार्यक्रमाचे श्रीमान रामराव बाबूरावजी दशरथी पाटील श्रीमान प्रतिम दौलतरावजी दशरथी पाटील श्रीमान नारायण रामराव दशरथी पाटील व समस्त दशरथी पाटील परिवार कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व आदरणीय वंदनीय महाराज मंडळी गुणीजन मंडळी भजनी मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी
आणि या परळी गावामध्ये सर्वांना आम्हाला एकत्रित करण्याचं काम ज्यांनी केलं आदरणीय वंदनीय श्री हरिभक्ती बराई आपल्या परिसराचं वैभव भजन सम्राट बालासाहेबजी महाराज अंबोरे संपर्क महाराजांनी संपर्क केला आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला। आज ज्यांची उपस्थिती आहे महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायनाचार्य भजन सम्राट ज्यांचा आवाज सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेला आहे असे आपल्या जिल्ह्याचे आमचा लाडका भाऊ कृष्णा महाराज भोरकडे जमलेली दोन्ही ही गायनाचार्य संबरकर मंडळी मृदंगाचार्य आमचा पांडुरंग सुंदर पकवाज वाजवतो। जमलेली सर्व गायनाचार्य मंडळी वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी विठाला 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 ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा एक दिवस मृत्यू होणार आहे। ज्याच्या जीवनाचं बारसं झालं त्याच्या जीवनाचं एक दिवस तेरस होणार आहे। आया है सो जाएगा राजा रंग फकीर कितने सिंहासन चढ़ चले कितने हो जंजीर। मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही। राजा मग दुनिया मुसाफिर खाना येथे नाही वरो आले अवतार येरते पामर जीव किती। जन्म घेतल्याच्या नंतर या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर मरावं लागतं। मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही। कोणी असू द्या राजा असो प्रजा असो। रात्री आपल्या देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगजी गेले। भारतीय रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर होते। काय कमी होतं? अर्थज्ञानी होते, काय कमी होतं? पण नाही, काळाला संपलं। काळाच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी मात्र बिलकुल चालत नाही। कोणीही असू द्या। अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता, ब्रह्मांडाचा धनी भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा होता, त्या अभिमन्यूला सुद्धा मरण चुकवता आलं नाही। याच्या पलीकडे काय सांगू? जगन्माता सीता ज्याची सून आहे, ब्रह्मांडाचा धनी श्रीराम ज्याचा पुत्र आहे आणि देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, त्या राजा दशरथाला सुद्धा मरण चुकवता आलं नाही। चार पुत्र त्या दशरथा राजा दशरथाला पाणी पाजायला कोणी नव्हतं। ही देवाच्या बापाची अवस्था आहे। तुमच्या आमच्या बापाचं कुठे घेऊन बसलात? विठाला विठाला। दोन गोष्टीला कधी विसरायचं नाही। एक, मृत्यूला विसरायचं नाही आणि दुसरी गोष्ट, मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला कधीच विसरायचं नाही। तुम्ही आम्ही जरी काळाला विसरलो, मृत्यूला विसरलो, काळ आपल्याला विसरलाय का? मोजावया पैसला मापारी तो का व्यवहारी संसाराच्या घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश। अहो तुम्ही आम्ही जरी विसरलो, काळ आपल्याला विसरला नाही। काळ विसरलाय का? बँकेचा हप्ता तुम्ही आम्ही जरी भरायला विसरलो, बँकेचा साहेब विसरलाय का? त्या अगोदर नोटीस पाठवून देत आहे, हप्ता याच्या 3 दिवसांना अगोदर टॅक्स मेसेज पडतंय, पंढरी बुवा गाडीवर लोन केलंय तुम्ही। म्हणजे तुम्ही आम्ही जरी विसरलो, ते विसरलाय का आपल्याला?
तसं मरण काळ हे प्रत्येक माणसाला कळत असते. म्हणले किती दिवसांना अगोदर कळते? अहो प्रत्येक माणसाला मरण 6 महिन्यांना अगोदर कळते. म्हणले कस काय? पुरावा देऊन सांगतो. तुम्हाला कळते, मला कळते, प्रत्येकाला कळते आणि ते 6 महिन्यांना अगोदर कळते. म्हणले कशावरून? भागवतातलं उदाहरण आहे. भागवतामध्ये राजा परीक्षित आणि राजा परीक्षितीचा मुलगा जन्मंजय, आणि त्या जन्मंजयानं वैशंपायनाला विचारलं, महाराज मृत्यूचा कालावधी किती दिवसांना अगोदर कळतो? म्हणले राजा मरण हे 6 महिन्यांना अगोदर कळते. तुला ऐकायचंय का? आणि तुम्हाला बी ऐकायचं असेल तर सांगतो, मात्र घाबरू नका. घाबरलात तरी तुम्ही आम्ही काय राहणार नाही. ते म्हणले 6 महिन्यांना अगोदर कळत. म्हणले पुरावा काय? त्याचं काही मृत्यूचे काही लक्षण आहेत का? म्हणले लक्षणच सांगतो राजा, ऐक. पहिलं लक्षण आहे राजा, सकाळी सकाळी जर सूर्य उदय झाला, स्वच्छ आकाश आहे, तू जर पूर्व दिशेला जर निघालास राजा, तर नैसर्गिकरित्या तुझी सावली पश्चिम दिशेला पडत असते. पण तीच सावली दक्षिण दिशेला पडलेली जर दिसली राजा, अशी विचित्र घटना ज्या दिवशी दिसली त्या दिवशीपासून समजून चालायचं 6 महिन्याला मृत्यू होणार. म्हणले दुसरं लक्षण असं आहे राजा, सकाळी सकाळी जर आंघोळ करायला बसलास, बादल्याची बादल्या जरी डोक्यावरून पाणी घेतलं तरी हे 2 खांदे मधला छातीचा भाग कोरडाची कोरडा राहते. असं ज्या दिवशी तुला दिसलं राजा, त्या दिवशी समजून चालायचं 3 महिन्याला मृत्यू होणार. म्हणले आणखीन काय लक्षण आहे? उन्हाळ्याचे दिवस आहेत, तू जर एखाद्या नदीच्या पात्रातून, गंगेच्या पात्रातून जर निघालास, स्वच्छ वाळवंट आहे, 1.5 फूट पाणी आहे, पण त्या पाण्यात जर डोकावून पाहिलं राजा, तर माणसाला माणसाचं प्रतिबिंब दिसतंय. पण राजा सगळं दिसतंय रे, हात पाय छाती पोट सगळं दिसतंय. मुंडकच जर दिसत नसल तर समजून चालायचं 1 महिन्याला मृत्यू. आता मला वाटले उद्यापासून बरेच माणसं सावलीच बघतात आता. आणि हे थोतांड अजिबात नाही, हे खोटं अजिबात नाही. आणि हे जर खोटं असतं तर साधू संतांचे शब्द खोटे झाले असते. जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, मृत्यूची ये भेटी जवळी आली. याचा अर्थ आहे कानाजवळचा एक केस पांढरा झाला की मृत्यूची नोटीस आली. आणि सरासरी कोणाच्या ध्यानात येत? हे ध्यानात आलं पंढरी बुवा फक्त रामायणामध्ये राजा दशरथाच्या. एक दिवशी आंघोळ केली, आरशात बघून मुकुट डोक्यात घालणार तेवढ्यात राजाचं लक्ष गेलं. राजा म्हणला, अरे माझ्या कानाजवळचा केस पांढरा झाला, आता मला राहून काय करायचंय? माझा मृत्यू जवळ आला, सगळं राज्य आता रामाच्या हातात द्यायला व्हायचे. आणि राजा सगळं राज्य रामाच्या हातात द्यायला तयार झाला. कधी? एक केस पांढरा झाल्याच्या आपला एक तरी राहिलाय का काळा? तरी कारभार सुटते का? नियम आहे, अहो नियम आहे. आपल्या पायाची चप्पल मुलाच्या पायाला येऊ लागली की कोण्या बापानं हळूहळू प्रपंचाच्या बाहेर पडलं पाहिजे. देवाला विनंती केली पाहिजे, देवा लय उपकार झाले गड्या तुमचे, एवढ्या दिवस तुम्ही वाचवलं. कोरोनाची पहिली लाट गेली, दुसरी गेली, तिसरी गेली, तुम्ही आम्ही जिवंत आहेत. हे राहिलेलं आयुष्य देवा बोनस आहे. मग राहिलेलं आयुष्य बरले झाले. मृत्यूचे आहारी वाचून आलो येथवरी.
उरले ते हरी तुम्हा समर्पण. राहिलेला आयुष्य देवा मी परमार्थात घालवीन असं मला वाटते. मनोमन तुम्ही आम्ही प्रार्थना देवाला केली पाहिजे. मृत्यूचे लक्षण आहेत. संतांचे शब्द खोटे होणार नाहीत. ज्ञानोबारायचे का अभंग आहे पंढरीबुवा. ते पूर्ण अभंग बघा तुम्ही. कानी घालून या बोट नागजे पहावे न दिसता जाणावे 9 दिवस. माऊली म्हणले कानात बोट घाला आणि कानात बोट टाकल्याच्या नंतर अभिषर सारखा आवाज येते मोबाईलच्या गुंग. असा जर नाही आला न दिसता जाणावे 9 दिवस. दुसरं लक्षण डोळा घालून या बोट चक्र जे पहावे न दिसता जाणावे 7 दिवस. डोळे झाका बाहेरून बोट लावा कलरचे चक्र दिसतात. नाही दिसले तर ज्ञानोबा म्हणले न दिसता जाणावे 7 दिवस. आणखीन काय लक्षण आहे. ना सागरीचे तुम्ही म्हणले भोया. प्रत्येकाचे भोयाचे केस प्रत्येकाला दिसतात. ज्या दिवशी भोयाचे केस भोयाच्या गाठी आपल्याला नाही दिसल्या ज्ञानोबा म्हणले भोयाच्या गाठी न दिसता जाना आयुष्याची गणना 5 दिवस. आणि आता शेवटचं लक्षण आहे. आता शेवटचं लक्षण आहे संभाजी बुवानं म्हणलेलं. नासागरीचे अग्र न दिसता नयनी मनातेची दिनी रामकृष्ण. नाकाचा शेंडा प्रत्येक माणसाला प्रत्येकाचा दिसत असते. बघा बरं तुम्ही दिसतंय का नाही. लागले सगळेच बघायला. आणि ज्या दिवशी नाकाचा शेंडा आपल्याला दिसला नाही त्या दिवशी समजून चालायचं उद्या सकाळी नेहरीला आपण राहणार नाहीत. मनातेची दिनी रामकृष्ण. म्हणून ज्ञानोबा म्हणले ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण अंतकाळी आपण जाणावे गे. हे माणसाच्या मृत्यूचे लक्षण आहेत. विठ्ठला म्हणून महाराज म्हणले सोबत तर काही येत नाही ना मग आयुष्यभर परमार्थ करा. आयुष्यभर काय करा. करा हरी भक्ती करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविन यमा पासोनिया. भक्ती केलेली सोबत येते. भक्ती दुसरं काही सोबत येत नाही. म्हणून माणसाची कधी कधी आशा सुटली पाहिजे. सर्व सुखाची आशा जन्म घ्या. मला वाटतंय जसं जसं वय होईल तसं तसं जरा आशा जरा जास्तच वाढती काय की. म्हातारे माणसं रिकामी बाटली बी रस्त्याला पडू देत नाहीत. घरी आणते. मग आशा सुटली पाहिजे. हो आयुष्य गेलं काय काय माणसायचं पण आशा सुटली. तुका म्हणे वाया गेले असेच बांधले तुका म्हणे वाया गेले. कधी कधी माणसाची आशा सुटली पाहिजे. कधी म्हणण्यापेक्षा कवाच आशा नसा. तुम्ही म्हणता मग जगायचं कसं. जगण्यासाठी ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणले प्रारब्ध अवलंबून आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. काय काय लोकांचा भ्रम असते. लोकांच्या पुढी पुढी केल्यावर तारका जास्त येत असतात. पागल आहेस तू. तू कसा आहेस पागल आहेस. तू विश्वास देवावर नाही. फक्त कीर्तनातच म्हणतो संताची पायी विश्वास कुठे आहे. ज्याचा विश्वास नाही त्यानं कीर्तन करू नये. विठ्ठला प्रारब्धेची वाडे मान प्रारब्धेची वाडे.
आता कृष्णा महाराजाला मायापेक्षा लोक जास्त विचारित असतील तर मी अवघच काम जळा. परमार्थिक माणसाची तरी मला वाटतं ही वृत्ती नसाव. मायापेक्षा पंढरी महाराजाला जास्त तारखे असतील तर मग मी काम जळा नाही. आपुल्या संचिता रुसावे अनेका बहुता आणि आपुल्या संचिता वाचून तुम्ही दुसऱ्यावर काय आपलं संचित त्याला कारणीभूत आहे. संचित म्हणून संसार करण्यासाठी शरीर नाही जन्माला आलं हो. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. आपल्यापेक्षा संसार तर पशु पक्षी चांगले करते. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती. एक जण म्हणला मी आलोय घर चांगलं बांधलं. अरे येडायस तू. ज्या चिमणीला हातपाय नाहीत ती तुझ्यापेक्षा चांगलं बांधिती. तिचा खोपा तर वाऱ्यात सुद्धा पडत नाही. तुझ्या घराचं कुठं घेऊन बसलास. माणसापेक्षा पशुवाधिक कितीतरी चांगले. माणसापेक्षा निसर्गाचा अंदाज सुद्धा देवानं पक्षाला दिलेला आहे. माणसाला काय कळत आहे डोमलं. या वर्षी किती पाऊस पडणार आहे 4 महिन्यांना अगोदर कळत आहे हो. कोणाला. झाडावरच्या पक्षाला. नियम आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दाट पाल्याच्या झाडावर जर पक्षी खोपे करायला लागले की समजून चालायचं गड्या या वर्षी पाऊस काळ भरपूर आहे. काटेरी झाडावर जर खोपे करायला लागले समजून चालायचं दुष्काळ आहे. अंग भिजण्या इतकाच पाऊस पडणार आहे. हे कळतंय कोणाला. पक्षाला. बरं जाऊ द्या. निसर्ग तर सोडून द्या. संसार तर आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगले करते. कितीतरी पटीनं. ते सुग्रण नावाचं पाखरू पाहिलं का. ते कोण्याही झाडावर खोपा बनवित नाही. त्याची पसंतीच एवढी गोड आहे. झाड विहिरीच्या काठाला असावं. त्या झाडाच्या फांद्या विहिरीत लोंबलेल्या असाव्या आणि विहिरीत लोंबलेल्या फांदीला सुगरण पाखरू खोपा तयार करते. एकही जुन्या गवताची काडी आणत नाही. खोपा हिरवागार का दिसतंय कारण नवीन गवताच्या काड्या 4 महिने पिले त्याच्यामध्ये राहणार आहेत. पुन्हा त्याचं डोकं एवढं भारी आहे 1.5 फुटाचा खोपा तयार करतंय. पुन्हा वरी काही जागा सोडतंय आणि खालच्या साईडला एकदम दरवाजा तयार करते. वरच्या साईडला का केलं नाही. त्याचं डोकं एवढं भारी आहे. वरून जर एखादा सरपटणारा साप फांदी फांदीनं जर आला त्यानं जर पिले खाण्याचा प्रयत्न केला तर त्या सापाला 1.5 फूट खाली वाकावं लागावं. तोपर्यंत साप त्याच्याच वजनानं पाण्यात पडते. हे कोणाचं डोकं. एवढंच नाही त्याच्या चोचीमध्ये मुगाच्या डाळीच्या दाण्या इतका एक मातीचा खडा बसते. पण दिवसभर मातीचा खडा गोळा करणार. सुपारी एवढा गोळा बनवणार. त्याचा चिखल करणार. खोप्यात नेऊन बसवणार. तेच पाखरू सायंकाळच्या वेळेस बाहेर पडणार. चमकणार काजवा नावाचं किडू पकडून आणणार आणि त्याच्यामध्ये खुपसून देणार. रात्रभर पिल्याला ट्यूबलाईट सारखा उजेड. लाईट बिल भरायचंही टेन्शन नाही आणि लाईट जायचं सुद्धा टेन्शन. सांगा एवढा संसार माणसाला करता येतय का. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने खोपा झाडाने टांगला. पिलाने झाली खोप्याचा जसा झुलता मंगला. तिचा पिलावरी जीव झाडाला टांगला. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने खोपा झाडाने टांगला. हे कोणाचा संसार आहे. मला वाटते पक्षाचा संसार पाहिल्या कोण्यात माणसानं शहाणपणा करायचा नाही. मिले हुशार आहे म्हणून. संसार करण्यासाठी आपल्याला शरीर प्राप्त झालं नाही. आपल्याला शरीर प्राप्त झालं. देवे दिला देह म्हणून मानवी देह मानवी शरीर श्रेष्ठ का मानल्या जातं. अनेक हे ज्ञान
देवाचे भजन आणि अनेक हे ज्ञान नाही मोठे, म्हणून तुकोबारायनं भजनाच्या व्यतिरिक्त जीवनात काही केलं नाही. एवढं भजन केलं, एवढं भजन केलं महाराज. दिन रजनी हाची धंदा आणि गोविंदाचे रात्री न कळे दिवस न कळे, रात्र न कळे दिवस न कळे. भजन केलं. संसाराची आसक्ती सोडून दिली, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. अहो दिवाळा निघाला तरी म्हणले बरे झाले देवा निघाले दिवाळे, कारण तुकोबारायला कळालं हो आता आपल्याला देवाशिवाय जगात दुसरं कोणीच नाही. गावातल्या लोकांना गावात राहू दिलं नाही, भजन करायला गावातल्या लोकांना विक्षेप व्हायलाय. कोपला पाटील गावीचे हे लोक आता माझ भिका कोण घाली. गावात राहिले नाही, भंडारे डोंगरावर जाऊन भजन केलं, पण अट्टहासानच भजन केलं. घरी आले, सायंकाळ झाला, लहानपणचा वर्ग मित्र मंदिरापुढे भेटला. महाराज माझा प्रश्न आहे तुम्हाला. ले काय प्रश्न आहे? जीवनात येऊन तुम्ही काय केलं? देवना संसार तुका दोहीकडे चोर, संसाराची राखरांगोळी झाली, बरे झाले देवा निघाले दिवाळे म्हणलात तुम्ही, जाळोनी संसार बैसोलो अंगणी असं म्हणलात तुम्ही. पण हे तुम्ही एवढा परमार्थ अट्टहासानं केला. संसार अट्टहासानं करण्याच्या ऐवजी तुम्ही परमार्थ अट्टहासानं केला. माझा तुम्हाला एकच प्रश्न आहे, तुम्ही अट्टहासानं परमार्थ केला कशासाठी? यासाठी केला होता
उपवास कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा. हो, तुम्ही आम्ही बी अट्टहास करतो, करीत नाहीत असं नाही, पण खरं सांगा, तुमचा आमचा अट्टहास परमार्थात आहे का संसारात आहे? संसारात आहे. आणि संसारात केलेला अट्टहास माणसाच्या बरोबर येत नाही. एवढा अट्टहास करतेत माणसं, एवढा अट्टहास करतेत, मला वाटतंय अख्खं जग श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करताय. तुम्हाला कोणी सांगितलं माणूस श्रीमंत झाला म्हणजे सुखी होत असतो? सुखाचा आणि श्रीमंतीचा सुतराम संबंध नाही. मला वाटते आज ते माणसं जास्त दुःखी आहे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे. संध्याकाळी झोप येत नाही, झोपीची गोळी खावा लागती. आमच्या गरीबाला बघा बरं, दिवसभर शेतात काम करते, हा संध्याकाळी पडलं की झोप लागती. हा निस्ती झोप येत नाही, घोर घोर झोप येते. हा, आणि कोणाला घोरता येते का? जे बिन घोर आहे, ज्याला कोणताच घोर नाही त्यालाच घोरता येते, कोणाला बी घोरता येत. एवढी श्रीमंताची हवय. मला वाटतंय ज्याला श्रीमंतीची हवय का त्यानं देवाचा फोटो घरात लावण्यापेक्षा रावणाचा फोटो लावा. कारण रावणा इतका श्रीमंत जगात कोणीच नव्हता. किती श्रीमंत होता रावण. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, सामने जाती संपदा सुद्धा त्याच्या सोबत गेली नाही. घर किती कोटी होते? शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आपल्याकडे काय उगमायासारख्याच्या एखाद्याच्या हातात एक दोन अंगठ्या असतात. ज्याच्या हातात एक दोन अंगठ्या ते पंक्तीत बोट फिरते, भात वाढ बुंदी वाढ, भात वाढ बुंदी वाढ. असलं तर लॉकेट गळ्यात आहे तरी वरची गुंडी लावित नाही. हो, याच्यापेक्षा काय आपल्यापाशी? अरे रावण एवढा श्रीमंत होता, 7 कोटी घर, 24 कॅरेट सोन्याचे. ओगमायासारख्यानं डबल मजली घर बांधू द्या, ते 17 बारे आपल्याला म्हणते चला चहा प्याला, चला चहा प्याला, चला चहा प्याला, चला चहा प्याला. त्याला चहा पाजायचाच नसते, काय दाखवायचंय? घर. हा, घर दाखवायचंय, घर. पण त्याच्या लक्षात यायला पाहिजे हे महाराज लोक रावणाच्या संपत्तीचा बुगा कीर्तनात करते. आपल्या घराची अगरबत्ती कुठं लावते नी? ते काय लय मोठाडपणा सांगायची सवय असते काय काय जणांना. मला एक जणांना घरी चहा प्यायला नेलं. बरं गेलो बी, पाकिट त्याच्या घरी होतं, नाही जावं तर कसं करावं, बुक्का होता त्याच्या घरी. गेलो आपलं, बरं घरात गेले तर असा बुक्काला लक्ष न द्यावं, मोठाडपणा मला सांगायला. कसं काय घर? मला छान आहे. आपण काय घ्यायचं का द्यायचं? आता तरी बुकाला दुसऱ्या मधल्यात नेलं, कस काय घर? म्हणलं अगदी सुंदर आहे. आता तरी बुकाला तिसऱ्या मधल्यात, कस काय घर? म्हणलं उत्तम. उत्तम, छान, सुंदर हे अर्थ एकच. पुन्हा म्हणला कस काय घर? मी म्हणलं मामा आता बुका लावा. जाताना सांगतो तुम्हाला तुमचं घर कस काय. बुक्का लावला, दक्षिणा दिली. पुन्हा मला जाताना म्हणलाच, हो महाराज घर कस काय? मला 2 चूक आहेत. मिस्त्रीचे हात कापीन, दक्षिणा खिशात पडली होती. मी आणलं तुमचे कापले तरी दुरुस्त होत नाही. काय चूक आहे? मी आणलं पहिली चूक घर पडणार. काय बोलायला लागले महाराज? परस भर पाया खणलाय, 5 परस खण घर पडणार आहे. कसं पडाल? किलारी सारखा भूकंप झाले. हो राव. म्हणला दुसरी चूक? मी आणलं दुसरी चूक, घर जर नाही पडलं तर तुला घराच्या बाहेर काढणार आहे. कोण काढीन? मी आणलं तुमचेच पोरं. काय ताकद आहे पाठ्याला बाहेर काढायची? मी आणलं मेल्या काय मधात फुकणार आहेत का? बाहेर न्यावत लागल ना. उड जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. तुला हिफाजत कर ले, तुला तेरे रखवाले, लाख हिफाजत कर ले, तुला तेरे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. मौत जब तुझको
संपल्याच्या नंतर माणसाला बाहेर काढावं लागतो, तिथं कोणाचं चलत नाही. मग तेथे नचले काही संता संपदा राहील ठाईचे ठाई. त्या माणसानं सगळं घर मला फिरून दाखविलं. 15-20 लाखाची बाथरूम होती. ते म्हणला महाराज घर पाहिलं, बाथरूम कडे चला. मला आली नाही, तू एकटाच जाय. उघडून दाखवायला बाथरूम. कस काय बाथरूम? 5-6 लाखाचा झोपून आंघोळ करायचा टप. मी म्हणलं मामा एवढ्या लाखाची बाथरूम बांधली. म्हणला मग मी आणलं, मिळाल्या याच्यात आंघोळ घालणार आहेत का तुम्हाला? म्हणला मिळालं नाही ना, मिळाल्या बाथरूम नसती. बाथरूम असती का बाबा? किती श्रीमंत मिळाला तरी शेवटची आंघोळ अंगणातच. खरंच मात्र मेलं. त्याच्या मोतीला मीच गेलो, पाहिल्याशिवाय बोलत नसतो. त्याला बाहेर काढलं, 4 चादरा धरल्या, मधात आंघोळ घातली. कायची बाथरूम आणि कायचं काय. आंघोळीला त्याला बाहेर काढलं तर घरातली सून बसायला पाठ देईन. सून म्हणली माय पाठ नेतात का काय? मवा बब्या त्याच्या बसून जेवत. बसलेले माणसं मला इमानदारीनं सांगा, बंगला कोण बांधला होता? कोण बांधला बंगला? आणि त्यालाच मिळाल्या बसायला आंघोळीला पाठ देईन. त्याला सून म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात? तुम्हाला भेव वाटायले का? काय भ्यायचंय तिला? हा, ज्या बाईला सून नाही तिला तर लय सुनाची हौस असती. तिथं लय अशा टाकळ्या फोडी. ती माह्या डोळ्याच्या देखत आणायची म्हणते. माय माह्या डोळ्याच्या देखत आणायची. अन्न आण ग बया, तुला सुनाचा झटकाच माहित नाही. वैशाखात सून आणली की ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच. आणि जिनं जिनं भावाची केली ती तर मग उन्हाळ्यातच मेली. बोलता येईना आणि दुःख कोणाला सांगता येईना. ती आजगण म्हणती दिंडी काय दिंडी, आणि तुला दिंडी शिवाय काय पर्याय आता? लय बेकार राजो. अरे कळालं मोतीराम महाराजाला, कळालं मारुतराम महाराजाला. किड्यासारखं जरी बुडालो त्या लोकांमध्ये तरी हे आपलं नाव सुद्धा घेणार नाहीत. आयुष्यभर परमार्थ केला ते न म्हणाव याजसाठी केला होता अट्टहास. आनंद म्हणून शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. त्यांचा शेवट गोड झाला गड्या. जीवनामध्ये ते असं वागले नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. आपली माणसं काय वागत आहेत? दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानित जात जा ना, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख माना. पण काळाचा सर्वे केला तर माणसं स्वतःच्या दुःखानं जेवढी दुःखी नाही तेवढी दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहेत. काही माणसाला राहायला घर नाही याचं दुःख नाही, दुसऱ्यानं चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख आहे. आपला मुलगा दारुड्या आहे, आपला मुलगा पिणार आहे, याचं दुःखच नाही. दुसऱ्याचं पोरग चांगलं कसं निघालं याचं दुःख आहे. जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही तोपर्यंत तुमचं चांगलं कवाच होत नाही. हे ध्यान.
सुखामध्ये सुख त्यांनी मानलं. तुका म्हणे सुख पराविया सुखे. तुम्ही आम्ही काय वागतो? शेजाऱ्यानं गाडी घेतली तर माणसं हसत सुद्धा नाही. उगत म्हणायचं आमच्या पंढरी महाराजांना गाडी घेतली, ते म्हणते माहिती आम्हाला हप्त्यावर घेतली असेल. अरे हप्त्यावर घेऊ का साप्त्यावर घेऊ? पण घेतली ना. उगाच एखाद्याला लग्न केलं, हुंडा भरपूर घेतला, लोक म्हणतात पोरीत खोड असन. बरं फुकट केली, लोक म्हणतात काय कुटाणा असन. तुला करायचंय काय? चांगल्याला चांगलं म्हणे जाओ कधीतरी. हा भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बनकर मत रहना. काटे बनकर मत रहना. आणि एक वाक्य सांगा, ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळं करायला जाता त्या दिवशी स्वतःचं वाटोळं होईल. एक मुद्दा सांगतो आणि अट्टाहास सांगतो, कशाला म्हणते ते अभंगाव येतो ऐका. दुसऱ्याचं वाटोळं करायला गेल्या स्वतःचं वाटोळं होतंय. कसं होतंय? आळंदीमध्ये आमचे गुरुजी म्हणायचे, दुसऱ्याचं वाईट चिंतन जरी केलं तरी स्वतःचं वाईट होतंय. ते म्हणले एक बाई अशी एसटीतून खाली उतरली. नवरा म्हणला कुठं गेलतीस का? ती म्हणली माहित नाही का तुम्हाला? किती दिवस झाले म्हणली आपल्या लग्नाला, मुलबाळ होत नाही, संतती होत नाही. ते म्हणला ते मला माहितीये, तू कुठं गेलतीस एवढंच सांग. ती म्हणली मी गेलते एका वैदाकडं. काय म्हणला तो वैद? तो वैद म्हणला बाई तुम्हाला 100% मुलगा होईल, पण त्याच्यासाठी तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे. सासू मेली की पोरग होते. काय करायचं तर तुम्हीच ठरवा. ते म्हणला एडीएस का पोरग पाहिजे म्हणला. आज न उद्या म्हातारी मरणार आहे म्हणला. जाय घरला काहीतरी निर्णय घेतो. हे दुसऱ्या दिवशी बायकोला न सांगता सासरवाडीला गेला आणि त्याची सासू घरी घेऊन आला. ती म्हणली अहो माझी आई कशाला आणली? ते म्हणला एडीएस का तू? उद्याच्याला म्हातारी मारून टाकायची, मग तुला पोरग होणार आहे. मग तुझं बाळणपण करायला, लेकराची सोय करायला कोण ना कोणतरी बाई माणूस पाहिजे ना, म्हणून तर तुझ्या आईला घेऊन आलो. ती म्हणली बाई 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 कायच नवरा आहे म्हणली. महा नवरा म्हणजे महादेवाच्या पुढचाच आहे. महादेवाच्या पुढी नंदी बैल असते, ध्यानात ठुट जा जरासं. काय नवरा आहे म्हणली. 2-3 दिवस झाले, थंडीचे दिवस होते. दोन्ही म्हातारे आपलं पांघरून झोपायच्या खुडखुड खुडखुड खुडखुड. दुपारच्या पाऱ्यात त्याच्या आईपाशी गेला आणि आईला म्हणला आई रात्री तू कुठं झोपतीस ग? ती म्हणली अरे बाबा मी अलीकडून झोपते आणि तुझी सासूबाई पलीकडून झोपते. ते म्हणला आजच्या दिवस एकच काम कर, तिला अलीकडून झोपवून तू पलीकडून झोप. का रे बा? आजच्या दिवस ऐक म्हणलं. दोन्ही म्हाताऱ्या जागा बदलून झोपल्या. हिच्या जागी ती झोपली आणि तिच्या जागी. आणि आता रात्रीचे बरोबर किती वाजले? तुमच्या इकडे असे कार्यक्रम ह्या टायमाला करतात का? बरं 12 जाऊ द्या. त्यानं असा मोठाची मोठा दगड घेतला, चाल म्हणला. ह्याच्या आईच्या जागी तिची आई झोपली होती. ते लटकच म्हणला हे पाय एकदाच म्हातारीचा चेहरा बघ म्हणला, पुन्हा तुला म्हातारी बघाय भेटायची नाही. ती म्हणली थोबाड बघायची इच्छा नाही, टाका बरं धोंडा. धोंडात टाकला, म्हातारी मेली, पोत्यात भरली. गावाच्या कडीला नदी होती, नदीत नेऊन टाकली. चालली म्हातारी वाहत 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 वाहत. इतकी खुश झाली, तिला वाटलं सासू मेली. इतकी खुश झाली, इतकी खुश झाली, ती तर खुश झाली पण हे बी खुश झाला. ती म्हणली याची माय मेली म्हणून मला आनंद झाला, याला कशाचा आनंद झाला असन? लगीन लोकाचं नाचता येड्या डोक्याचं म्हणली. जाऊ द्या म्हणली नवरा भोळसरे. दोघं जण आले घरला. रात्रभर झोप येईना. पहाटे 3 वाजताच उठली. आनंद झाला. तिनं त्या दिवशी अशी रवी लावली आणि रवी लावता लावता गाणं म्हणू लागली, घुसळण घुसळण लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यात. हे मनातली मनात म्हणला थांब जरा सग दिवस निघू दे. खरं कळाल्या नाही तुला बीपी लव झाला तर मला विचार. पण हिचं सुरूच घुसळण घुसळण लावते रवी सासूबाई गेल्या पाण्यात. हे बी पहाट लवकरच गायची धार काढायला उठलं. गाई खाली बसलं, पाण्याची थाप काशीवर मारली आणि यानं बी गाणं सुरू केलं. दुदम दुदम दुपतो गाय पाण्यात गेली तुही माय, घरात झोपली पाठ्याची माय, इसपास नसलता जाऊन पाय. हे मुद्दाम नाही पंढरी बुवा, याला प्रमाण आहे तू खूप करायचं. आणि काच्या धाटे मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगाला गे, सुख दुःख दोष अंगाला गे. आणि काच्या धाटे मानिता संतोष,
संतोष सुख दुःख दोष अंगा लागे. म्हणून महाराज म्हणले मी तसं कधी वागलोच नाही गड्या. भजनाच्या व्यतिरिक्त जीवनामध्ये मी काही केलं नाही. अट्टाहासानं परमार्थ केला. परिणाम काय झाला? शेवट गोड झाला. शेवटचा दिस गोड व्हावा. महाराज तुमचा आता शेवट गोड झाला. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा कृष्णेची आ. महाराज म्हणले गड्या मी आता निश्चिंत झालो. निश्चिंत झालो. आणि निश्चिंत कधी होतो माणूस? ज्या वेळेस माणसाला संताची देवाची संगती लाभल्या जाते त्यावेळेस माणूस निश्चिंत होतो. महाराज म्हणले मला देवाची संगती लाभली. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. म्हणून आता मी कसं झालो? निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा. धनाची आस सोडून दिली. खुंटलिया धावा तृष्णेची आस. आणि आज कधीतरी सुटली पाहिजे. धनानी भूमो पश्वश्य गोष्टी भार्या ग्रहद्वार जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानो गो गच्छती जीव एकाह. धनानी भूमो. भूमो शब्द का वापरला? पूर्वीचा काळ होता ते म्हणले धन जमिनीत राहत असते. पूर्वीच्या काळात काय बँका नव्हत्या. माणसं धन पुरून ठेवत होते. मला वाटते पूर्वीच्या काळातलं धन पुरून ठेवण्यासारखं बी होतं. आता 500च्या नोटा तुम्ही काय पुरून ठेवता? पण पूर्वीचा काळ होता. चांदीचे नाणे सोन्याचे शिक्के माणसं पुरून ठेवायचे. पुरून पुरून ठेवण्याची पद्धत होती. मातीचं भांड घ्यायचं, तांब्याचं घ्यायचं, कशाचं तरी भांड घ्यायचं, त्याच्यामध्ये ते धन असं टाकायचं, त्याचं तोंड बांधून घ्यायचं, खड्डा खांदायचा आणि निष्ठ पुरून घ्यायचं नाही. त्याच्यावर 2 कणकीच्या वस्तू करून ठेवत होते. कणकीच्या कोणत्या? एक नागोबा आणि दुसरा कोंबडा. आजोबा कशाला परत पुन्हा? एक नागोबा आणि दुसरा कोंबडा. आणि ते म्हाताऱ्यानं जर धन पुरून ठुलं, मरायला टेकलं तरी म्हातारं दुसऱ्याला सांगत नव्हतं. देहातून जातो प्राण पुत्र पुठे पुषे कुठे धन. म्हणले मग आता ते धन माणूस मेल्याच्या नंतर बेवारस राहायचं. मग त्याला हे 2 वारस व्हायचे. कोणते? ते पुरून ठेवलेला कोंबडा आणि दुसरा नागोबा. मग त्याला जीव फुटायचा. मग बरेच माणसं म्हणतात महाराज इथं काही वस्ती नाही काय नाही. पहाट पहाट कोंबड्याचा आवाज येतोय. व समजून चालायचं हे धनावरच आहे. कशावरच? धनावरच. काय काय माणसं म्हणतात महाराज ह्या रस्त्यानं जाताना कवा बी भला मोठा साप दिसतंय. समजून चालायचं हे धनावरच आहे. कारण नागोबा रक्षण करतो आणि कोंबडा पहारा देतो.
आता म्हणले आता मग जमिनीतलं धन आपल्याला बोरी काढायचंय. कसं काढायचं? धन काढण्याचं वर्म ज्ञानोबारायनं ज्ञानेश्वरीत सांगितलंय. ज्ञानोबाराय म्हणले धन कोणाला बी दिसत नाही. कोणाला दिसतंय? पायाळू माणसाला धन दिसतंय. मग तसं बी दिसत नाही. पायाकून जन्माला आलेलं, खाली मान घालून आलेलं, त्याला धन जोडते. हो हो हो. पाया हा पाताळीचे निधान, दावी लकीर अंजन, परी भोवावे लागे लोचन पायाळाचे. ज्ञानोबारायची ओवी आहे. पायाळू माणसाला धन दिसते. म्हणले तसं बी दिसत नाही. म्हणले मग त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं. म्हणले कोणतं अंजन? दुकानातून विकत आणलेलं? नाही नाही. म्हणले मग अमावास्याच्या दिवशी 5 गोष्टी गोळा करायच्या असतात. सकाळी सूर्य उदयापासून ते अस्तापर्यंत 5 वस्तू गोळा करायच्या. कोणत्या वस्तू? पालीची शेपूट, कोलीचं रक्त, घुबडाचा डोळा, कावळ्याची जीभ, वटवांगोळाचा पंख. काय माणसं ऐकायलेत भारी. सगळं विसरून जातील. एवढं नाही विसरणार. काय काय माणसं असं लिहून घ्यायला बसलीत काय काय सांगितलं. पुन्हा एकदा ऐका. पालीची शेपूट, कोलीचं रक्त, घोबडाचा डोळा, वटवागुळाचा पंख आणि कावळ्याची जीभ. ह्या 5 वस्तू गोळा करायच्या, जाळायच्या, त्याचं अंजन करायचं आणि त्या पायाळू माणसाच्या डोळ्यात घालायचं. त्याला मग असं धन दिसते. ते म्हणते उद्यापासून म्हशी वळणं नग आणि वावरात जाणं नग. हे तुमची येडी बाबा जेसीबी लावा. त्याला दिसतंय. ज्ञानोबाराची भाषा कशी खोटी होईल बाबा. पाताळीचे निधान, दावी लकीर अंजन, परी होवावे लागे लोचन पायाळाचे. पायाळूला धन दिसतंय. पण महाराज म्हणले जरी दिसलं तरी मरताना जमिनीतच राहतंय, सोबत येत नाही. म्हणून मी धनाची आसक्ती सोडली आणि मी आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा कृष्णेची या विठोबा रुक्माई. का म्हणे मुक्ती परमिली नोगरी, आता दिवस चारी खेळी मेळी. 5 मिनिटं घेतो आणि शेवेला पूर्ण विराम देतो. ज्या बापाचं हे गोड जेवण आहे, मला वाटतंय ज्याच्या जीवनातून माय निघून गेली, ज्याच्या जीवनातून बाप निघून गेला, त्याच्या सुखाचा समुद्र आटला. माय बाप गेले दोन्ही, आता उरले नाही कोणी. ज्याच्या जीवनातून माय निघून गेली, ज्याच्या जीवनातून बाप निघून गेला. गड्या मला वाटते प्रत्येक मुलीला माहेर आहे. पण माहेरातला आनंद कुठपर्यंत आहे? जोपर्यंत माय माहेरात आहे, जोपर्यंत बाप माहेरात आहे, तोपर्यंत आनंद माहेरातला आहे. 80 वर्षाचा बाप माहेरामध्ये जिवंत असू द्या गड्या, आणि 60 वर्षाची मुलगी त्याला भेटायला जाऊ द्या. 80 वर्षाचा बाप, 80 वर्षाची माय मुलीची पिशवी रिकाम्या हातानं कधीच वापस येऊ देत नाहीत. त्याच्यामध्ये गहू देईन, ज्वारी देतेन, बाजरी देतेन. मला वाटते कांदे लसूण काय द्यायची वस्तू नाही, हे देणार गड्या. पण कुठपर्यंत? जोपर्यंत माय बाप आहे तोपर्यंत. आपली मुलगी माहेराला यावी, तिला कोणीतरी आणायला जावं. ही पोटातून जर कळकळ कोणाची असेल तर ती फक्त आपल्या मायबापाची. माईचं तर सगळेच वर्णन करतात, पण माईपेक्षा बापाचंही प्रेम कुठं कमी नाही. मला वाटतं या जगाच्या पाठीवर असा कोणताच बाप नाही की त्याला वाटते माझ्या मुलाचं वाटोळं व्हावं. नाही, उलट माझ्यापेक्षाही माझा मुलगा मोठा व्हावा. मी जीवनामध्ये जे दुःख सहन केलंय, मी जे दुःखामध्ये जे त्रास जीवनामध्ये सहन केलाय, ते त्रास माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये ही प्रत्येक बापाची अपेक्षा आहे. म्हणून रात्रंदिवस पोराच्या स्वतःच्या पायावर जोपर्यंत उभा राहत नाही तोपर्यंत बाप खोले क्रुवंडी वाळवणी वाळवणी आपुली क्रुवंडी वाळवणी
बाप करी जोडी लेकुराची ओढी. मी तर जगाच्या पाठीवर असे काही बाप पाहिलेत गड्या. मुलाची बिमारी आहे, मुलाची गरिबी आहे, मग स्वतःला बापाला बिमारी झाली, गरिबी परिस्थिती आहे पोराची, पण स्वतःला झालेला कॅन्सरचा रोग बापानं पोरापासून लपून ठेवला. दवाखान्यात नेलं, डॉक्टरनं सांगितलं साहेब तुमच्या वडिलाला अन्ननलिकेचा कॅन्सर आहे. पोरानं सांगितलं बाप साहेब 6 महिन्यापासून दवाखान्यात घेऊन येत होतो बापाला, आणि तुम्ही आज सांगायला कॅन्सर आहे. डॉक्टरनं सांगितलं साहेब 6 महिन्यापूर्वी मला माहित होतं तुमच्या वडिलाला कॅन्सर झालाय, मग तुम्ही आज का सांगायलात. ऐका साहेब, ही गोष्ट ज्या दिवशी तुमच्या वडिलाला सांगितली त्या दिवशी तुमच्या वडिलानं माझा हात हातात घेतला आणि सांगितलं डॉक्टर साहेब मला झालेला कॅन्सर तुम्ही मला सांगितलात, माझ्या पोराला नका सांगू. त्याला जर कळालं औरंगाबादला, पुण्याला, मुंबईला नेईन, मला दुरुस्त करीन एवढा विश्वास आहे. जमीन विकीन, घर घाण ठेवीन, किती दवाखान्यात पैसा लागू द्या, खर्च करायला पोरगा तयार आहे, एवढा विश्वास आहे. पण खरं सांगू का बाबा साहेब, आता मेलो तरी चालतंय, पण मी माझ्या पोराला कर्जबाजारी होऊ देणार नाही. असा निस्वार्थपणे प्रेम करणारा जगात जर कोण असेल तर तो फक्त बाप आहे. बाप म्हणून बाप करी जोडी लेकुराची ओढी. म्हणून अशा बापाला या नारदाच्या गादीवरून भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो. या परिवाराने गोड गोड्स केलेलं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन परिवाराला द्यावे तितके धन्यवाद. एकट्याचा नव्हे खेळ आणि म्हणून मेळ मिळविला, या सर्वांचा मेळ ज्यांनी मिळविला ते आमचे बालासाहेब महाराज संभरकर, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि त्यांच्यामुळे तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग प्राप्त झाला. या अनुषंगाने जमलेली सर्व आदरणीय गुणीजन मंडळी यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर
Dale,